यूट्यूबला टाकण्यासाठी रेकॉर्डिंग पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र पोळ, येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. सध्या शनी बदलणार आहे तो 29 मार्चला. पण गेले 2-3 महिने सगळं वातावरण शनिमय झालंय. आणि शनिमय होत असतेवेळी तो शनी कुठल्या राशीला चांगला आहे, कुठल्या राशीला वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह चाललेला आहे. माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की ज्या वेळेला आपण राशीला म्हणतोय त्यावेळेला चंद्र तिथं आला, आणि ज्या वेळेला आपण काही गोष्टीचा या अनुषंगाने विचार करतोय त्यावेळेला आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल. कारण एक शनीच बदलला म्हणजे आपल्याला चांगला आहे वाईट आहे असं होत नाही कधी. पाठोपाठ आता गुरु देखील बदलतोय, आणि प्रत्येक वर्षी गुरु बदलतोय. आणि बदलण्याच्या पूर्वी आम्ही सगळे ज्योतिषी त्या गुरुच्या मागे लागतोय की गुरु ह्या राशीला चांगला आहे, त्या राशीला वाईट आहे, तो 8वा आहे, 4था आहे, 6वा आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. ठीक आहे, आपण जरा सगळं एक स्टेप बाय स्टेपच येऊया. ज्या वेळेला एखादा ग्रह बदलतोय त्यावेळेला प्रत्येक जातकाला तो शुभ फल देतोय किंवा अशुभ फल देतोय? नाही देत. मग या ठिकाणी जर शुभ फल देत असेल तर त्या जातकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये त्या पद्धतीचा योग असावा लागेल, तर त्याला निदित होईल. हे बघा, एक दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये सकाळी 5:30 वाजल्यापासून सकाळी पुन्हा 5:30 वाजेपर्यंत आपण जर विचार केला तर 12 लग्न बदलतात. नक्षत्र 24 तास असते, चरण बदलेल पण रास बदलत नाहीये. म्हणजे तिथं लग्न बदललं तरी रास एकच राहील. पण एकदा लग्न बदललं की सगळी सिच्युएशन बदलते, आणि ही सिच्युएशन 2 मिनिटाच्या अंतरात बदलते. कारण 96 मिनिटं ते 132 मिनिटं याच्यामध्ये लग्न असतं. आणि ह्या लग्नामध्ये जर तुम्ही विचार केला तर लग्न बदललं की सगळं सिच्युएशन बदलतंय, त्या जातकाचं भविष्य बदलतंय, आणि सगळं भविष्य बदलल्यानंतर इतर रास मात्र बदलत नाही, रास तीच राहते. मग आम्ही त्याला उत्तर कसं द्यायचं? गुरु बदलला तर ह्या राशीला चांगला आहे, त्या राशीला वाईट आहे, त्याला 4था आहे, त्याला 5वा आहे, त्याला असं कसं गणित घालता तुम्ही? कारण ज्या वेळेला जन्म लग्न कुंडलीमध्ये तो ग्रह कोणताही ग्रह असू दे, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो सोडून, तो ग्रह मूळ लग्न कुंडलीतल्या ग्रहांबरोबर युती प्रतियुती जर करत असेल, किंवा मंगळासाठी आपण म्हणू दृष्टीमध्ये, शनीसाठी म्हणू दृष्टीमध्ये जर असेल, तरच ह्या गोष्टी घडतात. मग आता पहिलं उदाहरण मी घेईन रवीचं. मग रवीचं उदाहरण जर आम्ही घेतलं तर रवी काय 12 महिने आपल्याला फल देत नाही. तो रवीने एकच दिवस फल देतो, आणि ते म्हणजे कुठला दिवस? ज्या जन्माच्या वेळेला ज्या अंशामध्ये रवी असेल तो फिरून पुन्हा त्याच अंशामध्ये येईल, तो दिवस म्हणजे त्या रवीचा फल देण्याचा दिवस. म्हणजे 360 दिवसापैकी एक दिवस किती झाले फलसाठी? एकच दिवस झाला. मी चंद्र मागे ठेवतोय. का ठेवतोय? तर तो चंद्रने 30 दिवसाला होतोय, आणि तो कशा पद्धतीने रोटेशन मध्ये येतोय तेही मी तुम्हाला सांगतो. आता जर का मी शुक्र म्हटला, प्रत्येक वेळेला महिन्याला शुक्र बदलत असतोय,
मग शुक्र हा की नाही फल कसा देणार? तो महिन्याला बदलतोय म्हणून की नाही आम्ही त्याचं की नाही बोलत नाहीये. का बोलत नाही? बोलायला पाहिजे. तो वर्षाला बदलतोय, 3 वर्षाला 30 महिन्याला बदलतोय म्हणून की नाही तुम्ही त्याच्याबद्दल एवढं दंगा करताय काय? काही गरज नाहीये. ज्यावेळेला शुक्रावरनं शुक्राचं भ्रमण होतंय, शुक्राचं शुक्रासमोर भ्रमण होतंय, त्यावेळेला त्या जातकाच्या आयुष्यामध्ये फरक पडतोय. तो दिवस त्याला की नाही चांगला येतोय आणि या वेळेला त्याला की नाही आर्थिक फायदा होईल. त्याला विवाह कार्यासारखं की नाही एखादं जर तटलं असेल तर होईल. म्हणजे तो काळ त्याला की नाही शुभ जातोय आणि हा काळ अगदी लहानपणापासून शेवटपर्यंत की नाही जाणारा काळ आहे. चंद्राचा काळ तर की नाही प्रत्येक महिन्याला 30 दिवसामध्ये त्याला की नाही एक कमीत कमी 7-8 वेळा तरी की नाही चांगला वेळ येत्या आणि त्याप्रमाणे त्याला फायदा होत असतोय. ह्या शुक्राचा ज्यावेळेला चलित शुक्र मूळ शुक्राशी, मूळ गुरुशी, मूळ चंद्राशी ज्यावेळेला युती किंवा प्रतियुती करेल, त्यावेळेला तो काळ त्या जातकाला शुभ येतोय. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवते वेळी मिरचीला आम्ही की नाही गोड म्हणून शिकवलंय. कारण आमच्याकडे मिरची नव्हतीच ना. मिरची नंतर आली आहे. आता 200 वर्ष झाली आपल्या भारतात मिरची येऊन. त्यामुळे मिरचीला आम्ही आतापर्यंत आमच्याकडे काही फार हे नाही आहे. आता प्रत्येकाच्या घरात मिरचीशिवाय पान हलत नाही. पण पूर्वी आमच्याकडे मिरची नव्हती. ज्या पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू, त्याच पद्धतीनं विद्यार्थी बघणार आहेत. त्याच पद्धतीनं जातकही विचार करणार आहे. कारण YouTube, Facebook किंवा बाकीचे क्लासेस याच्यातून की नाही बरेच जातक स्वतः अभ्यास करतात. पुस्तकं आहेत, त्यातनं अभ्यास करतात. आणि हा सगळा अभ्यास करत असतेवेळी तो विचार जसं शिकवेल तसंच की नाही इथं फीड वाजतंय. पण शुक्राचं भ्रमण हे चंद्राला कितवं आहे? गुरुला कितवं आहे? या पद्धतीनं शिकवलं जातच नाही. चंद्रावरून शुक्राचं भ्रमण आहे का? विचारच नाही. शुक्रावरून शुक्राचं भ्रमण आहे का? विचारच नाही. गुरुवरून शुक्राचं भ्रमण आहे का? विचारच नाही. तो चंद्राला 7वा आहे, 8वा आहे, 9वा आहे, 12वा आहे या पद्धतीनं विचार होतोय. आणि तिथंच बरोबर की नाही त्या फलाचं गणित चुकतंय. आता आपण उदाहरण घेतलं शुक्राचं. फल देण्यामध्ये की नाही शुक्र थोडासा की नाही येतोय. पण फार असा की नाही मोठ्या पद्धतीनं तो काय फल देत नाही. आता या आला कोण? बुध. बुधाच्या फलाबद्दल तर कधी कोण विचारच करत नाही. मग आले मंगळ. पण मंगळाबद्दल मी बोलणार नाहीये. कारण तो राखीव भाग मी ठेवणार आहे. मग आता आला गुरु. मग गुरु आला की गुरुबद्दल की नाही प्रत्येकजण म्हणतोय, अरे गुरु हा की नाही तुम्हाला 4था आहे, 6वा आहे, या राशीला 8वा आहे, मग ह्याला फलं मिळणार नाहीत. हे कसं चंद्राप्रमाणे होईल? असं होणारच नाहीये. मूळ जन्मलग्न कुंडलीमध्ये ज्या वेळेला गुरुवर्ण गुरुचं भ्रमण असेल, गुरुचं शुक्रावर्ण भ्रमण असेल, गुरुचं चंद्रावर्ण भ्रमण असेल किंवा गुरु चंद्राच्या समोर असेल, गुरु शुक्राच्या समोर असेल, गुरुच्या समोर असेल, इतक्या वेळेला त्या जातकाला त्या पद्धतीनं फायदा होणार आहे. मग तो त्याला चंद्रापासून 4था असू दे, 8वा असू दे, नाहीतर 12वा असू दे. मग गुरुच्या प्रमाणे जी काही त्याला बेनिफिट्स मिळायचे आहेत ती त्याला मिळतील. ओके. मग जर आम्ही या पद्धतीनं जर विचार करत असू तर
मग आम्ही शनीच्याही बाबतीत म्हणजे त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. आज प्रत्येक जण म्हणतोय शनी जो आहे हा वृषभ राशीला खूप चांगल्या पद्धतीनं देणार आहे. आता वृषभ रास आहे आणि या वृषभ राशीला तो फल जास्त पद्धतीनं चांगल्या पद्धतीने देणार आहे, मान्य आहे. पण तो राशीला कसा देतोय? तुम्ही म्हणताय ठीक आहे, तो कसा देतोय त्याचं सांगा. कारण आता मी बघितलं, जोपर्यंत तो ग्रह त्या ग्रहावरून फिरत नाही तोपर्यंत तो फलदायी होत नाही. मूळ पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनी जर असेल तर त्या व्यक्तीची मानसिकता बिघडलेली असते. तिची मानसिकता अगदी डल असतो तो माणूस, मानसिकता बिघडलेली असते त्याची. हे जन्मता झालं. पण शनीची जर दृष्टी त्या चंद्रावरती जर असेल तर त्याला चांगला दिवस कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. त्याला काय यावा, काय हवा त्याला चांगला दिवस? कारण चंद्राचा आणि तुमच्या शनीचा असा काही काय योग आहे की तो तिथं त्याला चांगली फुलं मिळावीत? तसा येणार नाही तो. मग ह्या ठिकाणी शनीबरोबर कोणत्या पद्धतीनं ट्रायंगल करतोय तो आपल्याला विचार करावा लागेल. आणि जर शनीच्या दृष्टीमध्ये शनी असेल, शनीवर्ण शनीचं भ्रमण असेल, मग शनीच्या 3, 7, 10 ह्या दृष्टीमध्ये असेल किंवा मूळ शनीच्या दृष्टीमध्ये चलित शनी असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या जातकाला बेनिफिट मिळताना दिसेल. याचा विचार करत असतेवेळी आज आपण आता मीनेला शनी गेला म्हणजे 1 एप्रिल 2025 उजाडला असं समजून आपण बोलूया. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मीनेला शनी आहे त्यांच्या शनीवर्ण शनीचं भ्रमण होणार आहे. मग शनी आता मी थोडंसं म्हणजे पंचांगकडे जातो, म्हणजे तुमच्या मागच्या चलित ग्रहमानाप्रमाणे जातो. मग कोणत्या कोणत्या काळामध्ये शनी मीनेला होता त्याचे मी तुम्हाला सांगतो. 1 मीनेला पहिल्या सुरुवात म्हणजे आता आपण 1900 सर्वजण 39 पासून घेतलंय, त्याच्या पूर्वीचं काही घेतलेलं नाहीये. म्हणजे 38ला शनी हा मीनेला होता, ठीक आहे. पण आपण त्याच्या पुढचं धरूया. 66ला शनी मीनेला होता, त्यानंतर 95ला शनी मीनेला होता आणि आता 25ला शनी मीनेला आहे. मग ह्या वेळेला त्या जातकावरती काय फरक पडणार आहे तो इथं विचार करायचा. मग शनी इथं आला, येण्याच्या 6 महिने आधी बॉम्बाबॉम्ब. मग शनी काय लगेच आला आणि लगेच त्याला फल देणार असं कधी होत नाही साहेब. कारण शनी म्हणजे अगदी एंट्री असणं तो आउट होईपर्यंत तो तिथं राहतोय. आणि तुमच्याही पत्रिकेमध्ये शनी कुठं ना कुठं तरी तो एंट्री केलेला असणार आहे, त्याचे अंश ठराविक असणार आहेत. वक्री, मार्गी, स्तंभी, अस्त याचा विचार इथं करू नका, एक मुद्दाम सांगायला लागलोय. तर या ठिकाणी त्या शनीचे अंश इथं महत्वाचे राहणार आहेत. मग शनीचे अंश जर महत्वाचे असणार आहेत तर तुमच्या पत्रिकेमध्ये जे 66चे आहेत, जे 95चे आहेत आणि जे 25चे आहेत, 25चे अजून यायचे आहेत, त्यांच्यामध्ये मीनेचा शनी 1 अंशावर असेल, 10 अंशावर असेल, 20 अंशावर असेल, 25 अंशावर असेल, 29 अंशावर असेल, म्हणजे त्याच्याप्रमाणे तो विचार करायचा आहे. निव्वळ शनी बदलला म्हणजे हुर्या करायचं नाही, ही पहिली गोष्ट.
ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी मिनेला आहे त्या लोकांना ठीक जाणार आहे, पण तो शनी त्या अंशामध्ये आल्यानंतर ठीक जाणार आहे, हे लक्षात ठेवा. उगीच नाही गडबड करून करण्यामध्ये अर्थ नाहीये. इथं चंद्राचा काहीही संबंध नाही. मिनेला चंद्र आहे, तुम्हाला सांगतो, मिनेला चंद्र आहे आणि मिनेला शनी आलेला आहे, म्हणजे आता 7.5 मधला पिरियड सुरू झाला. मग अशा वेळेला आमचं चांगलं कसं होणार, तर तशा वेळेला देखील चांगलं होतं, म्हणजे हा इथं आलेला शनी, हे लक्षात ठेवा. म्हणजे शनी हा तुम्हाला काय करणार नाही, 7.5 आहे म्हणून तुम्हाला वाईट फळं देणार नाही, तर तो काय करेल, चांगलीच फळं देईल. मग आता ज्या वेळेला मिनेला शनी आल्यानंतर ही जर गोष्ट होत असेल तर त्याचे परिणाम आणखी ठराविक ह्याच्यावरती व्हायला पाहिजेत. ते कुठे होणार आहेत, ज्या लोकांचा कन्येला शनी असणार आहे त्यांना देखील चांगले दिवस येणार आहेत. त्यानंतर ज्या लोकांचा वृषभ राशीमध्ये शनी असणार आहे त्या लोकांनाही चांगले दिवस येणार आहेत, कारण मूळ शनीच्या वरती चलित शनीची दृष्टी पडते, तिथं चंद्र नाही, वृषभ रास नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर शनीच्या 10व्या दृष्टीमध्ये शनी येतोय आणि तो म्हणजे धनुचा. धनुमध्ये जर ज्यावेळेला शनी येतोय म्हणजे धनु राशीला ज्यावेळेला शनी आहे त्यावेळेला इथं तो फरक पडणार आहे. मग आता आम्ही विचारणी करायला जर गेलो तर आता 41 मध्ये ज्यांचा जन्म 41चा आहे त्या लोकांना बरंच फायदेशीर होणार आहे, पण ही ओल्ड एज मधली माणसं आहेत सगळी. मग तो न विचार करता आपण पुढे जर गेलो तर 71ची जी पिढी आहे त्या लोकांना ऋषभेलचा शनी आहे आणि तोच आता नवीन पिढी जी आहे ती 2000ची पिढी आहे. 2000ची पिढी म्हणजे ही सध्याकडे फॉर्ममध्ये आलेली पिढी असेल, त्यांचा उत्कर्षाचा काळ असेल आणि हा उत्कर्षाचा काळ तुम्हाला या जातकांना फायदेशीर होईल. नुसतं तर एवढंच करून होणार नाहीये. या ठिकाणी चलित शनी आला, बरोबर. मग आता मूळ पत्रिकेतल्या शनीच्या दृष्टीमध्ये देखील चलित शनी आला तरी देखील त्या जातकाला फायदा होतो. मग आता इथं ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये शनी हा मिथुन राशीमध्ये आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये कन्येला ऑलरेडी आला, त्यानंतर म्हणजे तो देखील जिथं आहे तिथं आला, त्यानंतर तो येतो तो मूळ पत्रिकेतला तो मकरेचा, म्हणजे कॉमन मध्ये राहिला शनी कन्येचा आणि बदलणारा म्हणजे विचार कुठला झाला, शनी मिथुनेचा आणि मकरेचा. मग आता मिथुन राशीचा जर शनी बघितला तर मागच्या वेळेला खूप लांब जाते, 44चा जन्म होतोय आणि त्यानंतर 73 पासून 76 पर्यंतच्या माणसांच्या पत्रिकेमध्ये मिथुनेचा शनी आहे. या लोकांना काही फरक पडेल. आणि त्यानंतर 2003 एक सर्वसाधारण तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या. मग ह्या गोष्टी या ठिकाणी फायदा होणार त्यावेळेला विचार करायचा असतो, तो मूळ पत्रिकेतला शनी तुम्हाला बेनिफिट देणार आहे का चलित शनी बेनिफिट देणार आहे, हा एक मेन काय करायचं असतोय, विचार करायचा असतोय. आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय बोलायचं नसते. सरसकटपणे फायदा आणि नुकसान हे असं कधी होत नसते साहेब, हे पहिली गोष्ट.
जर समजा आता आपली मिथुनीला शनी आहे, म्हणजे मूळ पत्रिकेत शनी आहे, त्याची 10वी दृष्टीने शनीवर पडली, तर त्यावेळेला त्या जातकाला फायदा होईलच हे सांगता येत नाही, पण बेनिफिट मिळणार नाही असंही होत नाही. काही काळ ह्याला बेनिफिट मिळतं. तिसरी दृष्टी मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने फळ देते. आणि आता विचार करायला गेलं तर शनीचं पहिलं भ्रमण, शनीचं दुसरं भ्रमण, ह्या 2 भ्रमणाचा मी विचार करतोय. आणि 2 भ्रमणाचा विचार करत असतेवेळी पहिल्या भ्रमणाच्या काळामध्येच हा येणारा शनी येतोय. ऋषभेला शनी आहे 2000 मध्ये. मग 2000 मध्ये शनी तिथं आहे, तिथल्या मुलांच्या पत्रिकेमध्ये, मुलींच्या पत्रिकेमध्ये 2003 पर्यंत. त्यांना मात्र हा काल फार सुवर्ण काळ जाणार आहे. त्यांच्या पत्रिकेमध्ये शनी 1 ते 12 म्हणजे लग्न ते व्ययस्थानापर्यंत कोणत्याही ठिकाणी असू दे, त्यांना चलित शनी हा फायदेशीर होणार आहे. मग ते कसं फायदेशीर होणार आहे ही गोष्ट बरोबर आहे, पण ते कसं? तर या ठिकाणी त्या जातकाची मूळ जन्मलग्न कुंडली काय सांगते आणि काय पद्धतीनं त्याच्यामध्ये योग आहेत, त्या पद्धतीनं त्या जातकाला फायदा होतोय. कुणी जर म्हटलं मी 1 कोटीचं तिकीट काढलंय 10 रुपयाचं, मला आता शनी माझा बदलला म्हटल्यानंतर मला कोटीचं तिकीटच लागणार आहे, तर असं कधी होत नाही, लक्षात ठेवा. शनीचं तत्व कसं आहे, तो तुम्हाला कुठलीच गोष्ट इझिली देत नाही. तत्वच त्याचं असं आहे की जंगलामध्ये झाडं आपोआप वाढतात, पण केळीच्या बागा लावाव्या लागतात, त्याला जोपासावं लागतात. आता सगळीच पिकं लावून त्याला जोपासल्याशिवाय तुम्हाला त्याचं फळ येतच नाही. तुमचं देखील करिअर तुम्ही स्वतः सांभाळल्याशिवाय, तुम्ही त्याचा अभ्यास केल्याशिवाय आणि सगळं तुम्ही त्याचा विचार केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत यश हे येत नाही. हे तर फायनल. मग शनी तुम्हाला म्हणजे कसा इझिली यश देईल? तुम्हाला मार्ग सुख काढतोय, पण तुम्हाला परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला ते देत नाही. ज्यांचा जन्म 2000चा आहे, वृषभेला शनी आहे, त्या मुला-मुलींनी मात्र लक्षात ठेवायचं की त्यांच्या आयुष्यातला पहिला हा ब्रेक आहे. पहिला ब्रेक आहे. त्यांना ब्रेक मिळाला. कधी मिळाला? ज्या वेळेला वृश्चिकेला शनी होता, म्हणजे त्यावेळेला शनी वृश्चिक राशीमध्ये 85 एक मिनिट हा. वृश्चिकमध्ये 2000 आणि बॅकला 8. वृश्चिकेला ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये वृश्चिकेचा शनी आहे, म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला? 85 ला झाला. ह्या ऋषभवाल्यांचा जन्म 2000 मध्ये झाला. ह्या वृश्चिकवाल्यांचा म्हणजे 85 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवनामध्ये वृषभेला शनी आला, म्हणजे 2000 मध्ये. त्यावेळेला त्यांचं वय होतं 14, 14.5, 15 वर्ष. यावेळेला त्यांना पहिला पिकअप मिळाला. आणि त्यानंतर आत्ता ज्यावेळेला 2000च्या मुलांचा पिकअप कधी मिळाला?
तर त्यांना मिळाला 2014ला. त्यांची 10वीची परीक्षा, 11वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, काही स्पर्धा परीक्षा या पद्धतीनं त्यांनी तिथून बाहेर पडले. म्हणजे त्यांना इन्कमसाठी तो इन्कमचा पिरियड नव्हे किंवा त्यांच्या बेनिफिटचा पिरियड नव्हे. त्यांच्या करिअरचा पिरियड जो आहे तो आत्ता सुरू झाला. कुठल्या 2000च्या सालातल्या मुलांचा. 2000 ते 2003 या पिरियडमधल्या. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये वृषभेचा शनी आहे या मुलांच्या पत्रिकेतला तो योग झाला. आता तुम्ही म्हणाल यावेळेला नाही त्यांना पिकअप मिळणारच, त्यांना नाही बेनिफिट मिळणारच, असं काही नाही. एक लक्षात ठेवा, त्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर का वृषभेला मंगळ असेल, कन्येला मंगळ असेल, तर त्यांना पिकअप मिळणार नाही. कारण मंगळ आणि शनी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या जातकाला पिकअप मिळत नाही. जर का समजा कन्येला मंगळ असेल, मग तो मंगळ तो काही सगळ्यांच्याच पत्रिकेत नसणार आहे, ठराविक जणांच्या पत्रिकेत असणार आहे आणि तो 2 वेळा येणार आहे. एकदा 1.5 वेळा येईल, एकदा येईल किंवा 2 वेळा येईल. कारण 2.25 वर्षाला की नाही मंगळाचा एक राऊंड पुरा होतोय. म्हणजे एक वेळेला तर कमीत कमी येणारच आहे तो. म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ कन्येला आहे त्या वेळेला तिथं मात्र त्या जातकांना थोडासा पिकअपला प्रॉब्लेम येणार आहे. आता हा एक भाग झाला. शनीचं शनिवर्ण भ्रमण म्हणजे 29 वर्ष पूर्ण झाली आणि शनीच्या दृष्टीमध्ये शनी त्यावेळेला त्या जातकाला 25 वर्ष होतील, 30 वर्ष होतील किंवा 14 वर्ष होतील किंवा 45 वर्ष होतील. लक्षात ठेवा. मग ही त्याच्या वयोमानाप्रमाणे ती फिरणारी गणित झाली. माणसाच्या आयुष्यामध्ये शनी हा कोणत्या काळामध्ये पिकअप देणार आहे, त्या जातकाला कोणत्या काळामध्ये टॉपला नेणार आहे हे ठरलं जात आहे. आणि हे कोण सांगतंय तर त्याची जन्म लग्न कुंडली सांगते. प्रत्येक जातकाचा टॉप पिरियड हा वेगळा असतोय, प्रॉब्लेम येण्याचा काळ वेगळा असतोय आणि या सगळ्या काळाला आणि सगळ्या वेळेला ज्योतिषानं स्वतःच्या गणिताप्रमाणे ते काढायचं असते. आणि ही मेथड आहे. ही मेथड मी काढली तरी एकच येणार आहे, दुसऱ्याने काढली तरी एकच येणार आहे, तिसऱ्याने काढली तरी एकच येणार आहे. कारण हे गणित आहे. जर का कुंडली रिडिंग जर वेगवेगळंच असेल तर मग ते सगळं चुकलं. जन्मलग्न कुंडली म्हणजे एकच जन्मलग्न कुंडली. या कुंडलीवरून आपण सगळे हिशोब बघतोय. मग या पारंपरिक पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला दशा, महादशा, अंतर्दशा इथं कुठंही संबंध येत नाहीये, कुठंही संबंध येत नाही. तो मंगळ तुम्हाला 4था आहे, 8वा आहे, गुरु तुम्हाला 8वा आहे, 6वा आहे, काही संबंध नाही, काही संबंध नाही. एक लक्षात घ्या. जर का तुमच्या पत्रिकेमध्ये ग्रहमान तुम्हाला पिकअप देणार असेल, तुमचा उत्कर्ष होण्याचा तो टायमिंग जर असेल, तर तुम्हाला कुठंही तुम्ही राहिला तरी तुमचा उत्कर्ष होतोय. आज आमचा सगळा गोंधळ कोण करायलाय, आमचे ज्योतिषी लोक जातकाचा गोंधळ करायला. ज्योतिषांकडे येणारा जातक पहिला सांगतोय मला माझा ऋषभ रास आहे आणि माझा आता मला ग्रहमान खूप चांगलं येणार आहे, असं सगळे युट्यूबवरती सांगायला लागलेत. अरे हो बरोबर आहे, ऋषभ राशीला तुझं आहे रास ठीक आहे, पण हे ग्रहमान तिने सांगायला त्याच्याकडे जा, ते कसं चांगलं येणार आहे त्याच्यासाठी.
ते म्हणतील बरं होईल, म्हणतील मला तेवढीच फी मिळाली, म्हणजे माझं गिराईक गेलं असा हे प्रकार होईल. तर तसं नाहीये. कधीही राशीप्रमाणे चंद्राचा किंवा गुरुचा किंवा मंगळाचा हिशोब होत नाही. दृष्टीप्रमाणे होतोय. मी तुम्हाला गुरुचं उदाहरण सांगितलं, शुक्राचंही सांगितलं. आता चंद्राचा आपण थोडासा विचार करूया. शनीला जरासा बाजूला ठेवूया आणि चंद्राचाही विचार करूया. ज्या वेळेला तुमच्या चंद्र जन्मलग्न कुंडलीतनं फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येतोय, म्हणजे तुमची कुठलीही रास धरा, कुठलीही रास धरा 1 ते 12 पैकी, त्या राशीतून त्या राशीपर्यंत तो भ्रमण करायला 28 दिवस लावतोय. यामध्ये तुम्हाला येणारा जो नाही चंद्रावरनं चंद्राचं प्रमाण, मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. चंद्रावरनं चंद्राचं प्रमाण बेनिफिट, चंद्राचं गुरुवर्ण भ्रमण बेनिफिट, चंद्राचं शुक्रावर्ण भ्रमण बेनिफिट, चंद्र चंद्रासमोर बेनिफिट, चंद्र शुक्रासमोर बेनिफिट, चंद्र गुरुसमोर बेनिफिट. ज्यावेळेला चंद्र हा शनीजवळ येतोय त्यावेळेला त्या जातकाला फायदा होत नाही. आता त्याचा शनीचा आणि चंद्राचा तुम्हाला गंमत एक सांगतो, आणि हे प्रत्येक जातकानं, मी ज्योतिषांना म्हणणार नाही. का म्हणणार नाही तर ज्योतिषी जे आमच्या महाराष्ट्रातले ज्योतिष आहेत त्यांच्या इतका मी बिलकुल शहाणा नाही आहे. मी सांगतो म्हणजे वासरात लग्नी काय शहाणे, ठीक आहे, जातकामध्ये मी सांगतो. जातकाने ऑब्झर्वेशन करायचं. चंद्र तुमच्या जन्मलग्न पत्रिकेमध्ये चंद्र किती अंशावरती तो बघायचा, आणि चलित शनी त्या ज्यावेळेला चंद्र हा कने तुमच्या शनीजवळ जातोय त्यावेळेला बघायचा. तुम्हाला त्यावेळेला डलनेसपणा आलेला दिसेल, आणि हा डलनेसपणा इतका आलेला दिसेल की त्या जातकाची मानसिकता बिघडलेली तुम्हाला दिसेल. ज्यावेळेला तो चंद्र आणि शनी एका चंद्राच्या नक्षत्रामध्ये असतील, म्हणजे चंद्राच्या नक्षत्राच्या चरणामध्ये असतील, त्यावेळेला ते 6 तास, म्हणजे तुम्हाला महिन्यातून 6 तास हे त्या जातकाला मानसिकरित्या फार डल करतात. प्रत्येकानं अनुभव घेऊन बघायचा. याचा परिणाम तुम्हाला मार्केटमध्ये देखील झालेला दिसेल. ज्यावेळेला चंद्र शनीयुक्त चंद्र असतोय त्यावेळेला मार्केटमध्ये फिरून या, ओळखीच्या दुकानदारांना विचारा, बाजारामध्ये हलचल तुम्हाला कमी दिसेल, गिराईक कमी दिसेल, वातावरणामधलं डलनेसपणा दिसेल. मग हा चलित शनी जर चंद्रावरती जर इफेक्ट इतका करतोय तर ह्या वृषभ राशीला चांगले दिवस आणेल का? नाही आणणार, नाही आणणार. पण वृषभेला शनी आहे आणि वृषभेला चंद्र आहे, म्हणजे 7.5 आहे, 7.5 आहे. पण आता मिनेला शनी आला तर त्या जातकाचा पहिला उत्कर्ष मात्र होणार, हे लक्षात घ्या. म्हणजे 7.5 आहे म्हणून होणार नाही असा प्रश्न नाहीये, कारण 7.5 मध्ये पिकअप न मिळालेला असा एक तरी जातक दाखवा मला. एक सुद्धा माणूस असा तुम्हाला दिसणार नाही की त्याला पिकअप मिळालेला नाही. मग तो पहिल्या 7.5 मिळेल, नाही दुसऱ्या 7.5 मिळेल, तिसऱ्या 7.5ची वाट बघायची गरज नाही. तेवढे आपण भाग्यवान नाहीये. त्यामुळे ह्या वेळेला जे शनीचं भ्रमण आहे, हे शनीचं भ्रमण कशा पद्धतीनं होणार आहे याचा आम्ही विचार केला की आपल्याला या सगळ्या गोष्टीची गणितं सुटतात.
मी तुम्हाला शनीचं मूळ शनीचाही हिशोब सांगितला आणि चलित शनीचाही हिशोब सांगितला. मूळ शनीच्या दृष्टीमध्ये ज्यावेळेला शनी येतो त्यावेळेला मात्र त्याचा अभ्यास करून ज्योतिषानं सांगायचं असतंय. कारण कोणत्या वेळेला पिकअप मिळाला आणि कोणत्या वेळेला पिकअप मिळत नाही हे देखील त्याला बघावं लागतं. मूळ पत्रिकेतल्या शनीवरून मूळ पत्रिकेतल्या मंगळावरून ज्या वेळेला मंगळाच्या समोर किंवा मंगळावरून ज्या वेळेला सेकंड टाइम, फर्स्ट टाइम नव्हे, सेकंड टाइम ज्यावेळेला शनीचं भ्रमण होतंय त्यावेळेला जातकचा डाऊनफॉल चालू होतोय. मग त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाबा ह्या वेळेला ह्याला बेनिफिट का मिळालं नाही. कारण जन्म लग्न कुंडली मधले ग्रहमान हे काय करतात, एकसारखे वाढत नेतात. एकदा वाढण्याची स्टेप त्यांची संपली म्हणजे त्यांची कॅपॅसिटी संपली की तिथनं मग डाऊनफॉल चालू होतोय. मग हा डाऊनफॉल तुमचा सरळ 180 अंशामध्ये आहे की खूप लांबवर आहे हे तुमच्या पत्रिकेवरती आणि तुमच्या कर्मावर ठरतंय. शेवटी कर्म देखील तितकंच महत्वाचं आहे. शनी कर्मदाता आहे, न्यायदाता आहे. हा न्याय कोणाचा करतोय? न्याय जगाचा करत नाही. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमधला शनी हा तुमचाच न्याय करतोय. माझ्या जन्मलग्न कुंडलीतला शनी हा तुमचा न्याय करायला येणार नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाच्या कुंडलीमधला शनी हा शनी काय करणार आहे, तो त्याचाच न्याय करणार आहे आणि तो न्याय दोन्ही बाजूने करतोय. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, पक्षपात कधी करत नाही. मग त्यानं म्हणायचं नाही की मी हे केलतो, मी केलो नाही, मी पाप केलो नाही. नाही, मी पाप केलो नाही तर नाही केलो हा हिशोब जन्माला आलेल्या वेळेलाच लागतोय. का लागतोय? कारण आपण दैव घेऊन जन्माला येतोय आणि दैव घेऊन ज्याला जन्माला येतोय त्यावेळेला जन्माला आलेल्या सेकंदाला आपल्याला सगळे हे दोष चिकटलेले असतात. शनी आहे आणि हा शनी 10 आणि 11 याचा मालक आहे. दशम स्थानाचा आणि 11व्या स्थानाचा जो अर्थ आणि काम ह्या दोन त्याच्याकडे ताकदी गेल्या. प्रत्येकाने वेगवेगळ्या ग्रहांना काही हे दिलं म्हणजे कारकत्व दिलं. मी मात्र त्या जातकाला सेक्शुअल लाईफ बद्दलचं कारकत्व देत असतेवेळी शनीला ते दिलं. कारण पत्रिकेमध्ये खरोखर त्यांनी शनीलाच ते दिलेलं आहे. कुठं काय दुसऱ्या शुक्राला दिलेलंच नाहीये किंवा कुठल्या दुसऱ्या ग्रहाला दिलेलंच नाहीये आणि ते न्यायदाता आहे तो, म्हणून ते दिलेलं आहे. तुम्ही पैसे कमवला, ते अन्यायानं जर कमवला तरी त्याचा हिशोबही तोच ठेवणार आहे आणि तुम्ही सेक्शुअल लाईफ जरी अन्यायानं घेतला तरी देखील त्याचा हिशोब तोच ठेवणार आहे. या वेळेला शनी बदलतोय. शनी बदलायला अजून खूप वेळ आहे. खिरीच्या आधी सगळी मचमच चालल्या, ठीक आहे. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये वृषभेला शनी आहे, ज्यांच्या पत्रिकेमध्ये कन्येला शनी आहे आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये धनुला शनी आहे, या लोकांना चांगले दिवस येणार आहेत. सेकंड टाइम राऊंड असेल तर त्याचा हिशोब वेगळ्या पद्धतीने करायचा. फर्स्ट राऊंड असेल तर त्याचा हिशोब वेगळ्या पद्धतीने करायचा. लक्षात ठेवा, पहिली कमान चढत जात असते, त्यानंतर पुन्हा आणि जाते, म्हणजे परत त्याला बाळसं येत नाही. लक्षात ठेवा, मात्राला बाळसं आणू नका. मात्राला बाळसं येत नाही. 30 म्हणजे तुमची जी शरीर असते ती वाढत जाते, त्यानंतर ती तशी खाली येत जाते. हा कोणाचा नियम आहे? हा सृष्टीचा नियम आहे आणि ह्या सृष्टीच्या नियमाप्रमाणेच आपण जर चाललो तर आपल्याला या पद्धतीची गणितं
सुटण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. धन्यवाद.